गुड इव्हनिंग. टेंडरिंग आणि रेट ॲनालिसिस बद्दल अधिक माहिती करून घेण्याच्या दृष्टीने एकत्रित झालेले माझे सर्व स्टुडंट्स, गुड इव्हनिंग. हाऊ आर यू? मला बघून केवढा आनंद झाला मला इथे तुमच्या. मला माहिती आहे निलेश चौधरी समोर आहे, संकेत सूर्यवंशी आहे, शिल्पा खुमटे ऐकत आहे, केतकी ऐकत आहे, मग संकेत सावंत ऐकत आहे, असे कितीतरी नावं. त्यात गणेश कानडे आहे, मग आपला सुमित आहे. असे सगळे हुशार लोक आहात तुम्ही सगळे. म्हणजे तुम्ही क्लासमध्ये असतानाही मला माहिती होतं तुमच्याबद्दल. तुमचं कौतुक तेव्हाही वाटायचं मला आणि अजूनही वाटतं. दर्पण वाघ ते खिरे बघतोय, छान, गुड. तर जे जे कोणी हा भाग बघत आहेत त्यांनी हा भाग बघितल्यानंतर आपली खाली हाजरी लावायची बरं का, कमेंट्समध्ये. मस्त आहे. कालच्या भागामध्ये आपण टेंडर्स बघितले. तर बेसिकली दोन प्रकारचे टेंडर्स, पर्सेंटेज रेट टेंडर आणि आयटम रेट टेंडर. पर्सेंटेज रेट टेंडरमध्ये आपल्याला ओव्हरऑल फक्त 1% कोट करावं लागतं की इतक्या पर्सेंट आम्ही वर जाऊ, इतके पर्सेंट खाली जाऊ, किंवा आम्ही जेवढं तुमचं एस्टिमेटेड अमाऊंट आहे तेवढं अमाऊंटमध्ये काम करू. हे पर्सेंटेज रेट टेंडरमध्ये. आयटम रेट टेंडरमध्ये प्रत्येक आयटमच्या अगेन्स्ट आपल्याला रेट कॅल्क्युलेट करावा लागतो. तो रेट कॅल्क्युलेट कसा करणार? रेट ॲनालिसिस हे त्याचं उत्तर आहे. ते रेट ॲनालिसिस कसं करायचं याची आपण शास्त्रोक्त पद्धत आता बघणार आहोत पुढच्या काही भागांमध्ये, आणि उदाहरणासकट बघणार आहोत. नुसतं थ्योरिटिकल डिस्कशन नाही आहे, प्रॅक्टिकली आपण क्लासमध्ये हे करणार आहोत. त्यामुळे तुम्ही बघत राहा. तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि हा व्हिडिओ आवडेलच तुम्हाला तर तुमच्या सर्व सिव्हिल इंजिनियर्सला, मित्रांना, मैत्रिणींना लगेच फॉरवर्ड करायचा. आजकाल शेअर किती सोपं झालेलं आहे. आता रेट ॲनालिसिसची सगळ्यात पहिली तयारी ज्यांच्याकडे लॅपटॉप, डेस्कटॉप आहे त्यांनी लगेच एक्सेल शीट एक ओपन करायची. ह्या व्हिडिओच्या जस्ट नंतर तुम्हाला मी एक एक्सेल शीटचा फॉर्मॅट इथे लावतो आहे, तर तुम्हाला लक्षात येईल की तो फॉर्मॅट कसा असायला पाहिजे. अगदी सोपा फॉर्मॅट आहे, त्यात की कॉम्प्लिकेशन्स नाही आहे. पण ज्यांच्याकडे ही सुविधा नाही आहे त्यांनी एक 200 पानाचं रजिस्टर तयार करायचं, रेट्स बस. आणि त्यामध्ये जसं लेजर तुम्ही बघितलं आहे एखाद्या दुकानातलं, त्या लेजरमध्ये कसे अलग अलग सेक्शन्स असतात, तसे प्रत्येक मटेरियलसाठी एक सेक्शन करायचं. सिमेंट, सँड, ॲग्रिगेट असे सेक्शन्स तयार करायचे. ऑलराईट. आता आपण वळू की मटेरियल डेटा कसा एकत्र करायचा. तर सर्वप्रथम मित्रांनो, त्याची पद्धत अशी आहे. टेंडरमधला BOQ मधल्या प्रत्येक आयटममध्ये लागणारं मटेरियल, त्या मटेरियलची यादी, त्या मटेरियलच्या कॅटेगरीज, आणि त्या कॅटेगरीजच्या अगेन्स्ट कमीत कमी 2-3 सप्लायर्सकडनं घेतलेले रेट्स. हा झाला डेटाबेसचा एक सारांश किंवा आढावा. आता अजून बारकाईने बघितलं तर समजा एक आयटम आहे प्रोव्हाइडिंग अँड सप्लाइंग कॉन्क्रीट फॉर फाउंडेशन्स अँड प्लेन बीम्स, M20 ग्रेड. समजा एवढं दिलेलं आहे. क्वांटिटी दिलेली काहीतरी 220 क्युबिक मीटर. आता काय काय आयटम्स लागतील? तर सिमेंट, सँड, ॲग्रिगेट, त्यानंतर प्लास्टिसायझर. मग आयटममध्ये बघा, फॉर्मवर्क इन्क्लुडेड आहे, रिइन्फोर्समेंट इन्क्लुडेड आहे, बाइंडिंग वायर इन्क्लुडेड आहे, प्लास्टिसायझरची अलग आयटम आहे का? पण कॉन्क्रीट म्हटल्यावर त्या सगळ्या गोष्टी लागणारच. कदाचित त्या आयटममध्ये नाही पण दुसऱ्या आयटममध्ये लागणार. म्हणजे आता आपल्याला सिमेंटचे रेट्स पाहिजे. तर सिमेंटचे रेट घेताना OPC, PPC, OPC 43, 53,
PPC 33 सगळे रेट्स. एखाद्या ब्रँडचा रेट समजा OPC ग्रेड 43 घेताना 2-3 ब्रँड्सचे रेट पण घ्या. गुजरात अंबुजाचा घेतला आहे, अल्ट्राटेकचा घ्या, बिर्लाचा घ्या, कोरोमंडलचा घ्या, बिनानीचा घ्या, हाथीचा घ्या. जेवढे जेवढे बाजारात सिमेंट ब्रँड्स अवेलेबल आहे घेऊन टाका ना. तुम्हाला काय, एकदा डीलरकडे गेलो की बहुतेक एकेका डीलरकडे 3-3, 4-4 कंपन्या असतात. त्याचे रेट्स घ्या. रेट्स घेताना दोन्ही प्रकारचे रेट्स घ्या. कॅश मध्ये जर घेतलं तर किती पैसे आणि क्रेडिट किती पैसे, दोन्ही रेटमध्ये 1-2 रुपये 3 रुपयाचा फरक पडेल. क्रेडिटवरती घेतलेल्या वस्तू या थोड्या महागात मिळतात, पण त्याचा आपल्यालाही आवश्यकता पडते क्रेडिटची. त्यामुळे ते विचारून घ्या. 30 दिवसाचं, 60 दिवसाचं, 90 दिवसाचं असे कॉलम बनवून टाका. पेमेंट टर्म हा अतिशय महत्त्वाचा हिस्सा आहे. ओके. सो सिमेंट. मग त्यानंतर सँडवरती आहे. सँड, रिव्हर सँड, क्रस्ट सँड. क्रस्टमध्ये नॉर्मल सँड, ब्रँडेड सँड. ब्रँडेड म्हणजे नाशिकच्या लोकांना माहिती आहे. क्रूप प्रो, पोकार कंपनीची क्रूप प्रो त्या बॅग्समध्ये आर्टिफिशियल सँड आपल्याला मिळते. त्या सँडचा रेट किती आहे. वॉश्ड सँड काय भाव आहे विचारून घ्या, तो तिथे लिहा. सो नॅचरल सँड, आर्टिफिशियल सँड, या दोघांचे रेट झाले. मग ॲग्रिगेटमध्ये अगदी पार 6 mm, 10 mm, 12 mm, 20 mm, 25 mm आणि जे रोडवर्कचं काम करत आहेत त्यांना त्याच्यावरती ॲग्रिगेट जात 75 mm पर्यंतच्या सगळ्या रेंज. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर ॲग्रिगेटच्या ग्रेडिंग्स असतात. 6 ग्रेड्स अवेलेबल असतात. ग्रेड 1, 2, 3, 4, 5, 6. ते पण पुढे विषय आला की ते ग्रेड्स तुम्हाला दाखवतो. 6 ग्रेड्स. सो रोडवर्कमध्ये आयटम नॉमेनक्लेचर वाचताना त्यामध्ये कुठली ग्रेडचं ॲग्रिगेट लिहिलेलं आहे ते वाचून घ्या. ते पण आपण पुढच्या एका भागात बघू की नॉमेनक्लेचर वाचून मटेरियलची लिस्ट कशी तयार करायची. त्याचं लिंकिंग आहे आपसामध्ये. पण त्या सगळ्या गोष्टी केव्हा होतील, जेव्हा टेंडर प्रत्यक्ष तुमच्या हातात असेल. मग त्याच्या पुढे तुम्हाला हार्डली 7 दिवस 8 दिवस तुम्हाला मिळतील. पण ही सगळी जी आज सांगतोय ही प्राथमिक तयारी तुम्ही टेंडर शिवाय करायची आहे. हातात टेंडर असायची गरज नाही. या सगळ्या सिव्हिल कन्स्ट्रक्शनच्या कामामध्ये या सगळ्या आयटम लागणारच आहेत. सो सिमेंट झालं, सँड झालं, ॲग्रिगेटचं. मग त्यानंतर रिन्फोर्समेंटचे रेट घ्या. 6 mm, 8 mm, 10 mm, 12 mm, 16 mm, 20 mm, 25 mm एवढे रेट तरी घेऊन ठेवा. त्यामध्ये FE 500 चे रेट किती ते बघा. नॉर्मली FE 500 लागणार आहे आपल्याला, ते रेट्स घ्या. त्यामध्ये 2-3 कंपन्यांचे घ्या. पोलादचा काय रेट आहे, श्री स्टीलचा काय रेट आहे, 2 कंपनीज घ्या. लक्षात आलं. तसंच बाइंडिंग वायरचा रेट घ्या. अनिल्ड बाइंडिंग वायर 16 गेजची नॉर्मली लागते, पण एखाद्या टेंडरमध्ये 20 गेज लिहिलं असेल तर 20 गेजचा रेट पाहिजे. सो 16 गेज, 20 गेज बाइंडिंग वायर, एनोडाइज बाइंडिंग वायर, 16 गेज, 20 गेज या दोन्हीचा रेट घेऊन ठेवा. तसंच प्लास्टिसायझर, रिटार्डर, वॉटरप्रूफिंग केमिकल्स याचे रेट्स घेऊन टाका. पण त्याच वेळेला एखाद्या टेस्टिंग लॅबॉरेटरीला फोन करा, त्यांना सांगा कोटेशन पाठवायला, तर तुमच्याकडे पूर्ण मटेरियल टेस्टिंगचे रेट्स येऊन जातील. म्हणजे स्पेशली जर रोड वर्कचं काम असेल तर तुम्हाला भरपूर टेस्ट करावे लागतील रोडसाठी. लॉस एंजेलिस व्हॅल्यू, LA व्हॅल्यू, CBR व्हॅल्यू, इम्पॅक्ट व्हॅल्यू, क्रशिंग व्हॅल्यू या सगळ्या व्हॅल्यूज काढाव्या लागतील. अटरबर्ग लिमिट्स काढाव्या लागतील. त्यानंतर बिटुमन एक्स्ट्रॅक्शन टेस्ट करावी लागेल. बिटुमनच्या स्वतःच्या टेस्ट आहे. सो हे चांगलं आहे की तुम्ही एक स्टँडर्ड कोटेशन घेऊन ठेवा. तर त्यात भरपूर रेट्स मिळतील. त्यामध्ये सिमेंट टेस्टिंगचे रेट्स, क्यूब टेस्टिंगचे रेट्स हे सगळे त्यामध्ये एका ठिकाणी मिळतील. सो हे झाले मटेरियल टेस्टिंगचे रेट्स. मग
फॉर्मवर्कबद्दल आपण एक स्वतंत्र चर्चा करू की स्टील फॉर्मवर्कचा रेट अनालिसिस कसा करायचा, प्लायवूडचा असेल तर कसं करायचं. तो एक अतिशय महत्त्वाचा आणि मजेदार विषय आहे, मजा येईल त्यामध्ये. तो पुढच्या एखाद्या भागामध्ये तो करू आपण. पण मग बाकी आयटम्स, मग ब्रिक्स दोन्ही साईजच्या घ्या, मेट्रिक साईज घ्या आणि ज्याला आपण ठोकळा म्हणतो 8-4-6 चा ठोकळा, या दोन्हीचे रेट्स घेऊन ठेवा. तसंच AAC ब्लॉकचे रेट घ्या, ऑटोक्लेव्ड एरेटेड कॉन्क्रीट ब्लॉक्स, AAC ब्लॉक्स, त्याचे रेट्स घेऊन ठेवा. सो हे झालं मॅसोनरीचं. मग त्याचबरोबर फ्लायशच्या विटांचे घेऊन ठेवा रेट. कारण एखाद्या टेंडरमध्ये त्यांनी इन्सिस्ट केलं की नाही तुम्ही सगळ्या फ्लॅशच्याच वापरा. नॉर्मली गव्हर्नमेंट बिल्डिंग्समध्ये ते सांगतात की तुम्ही फ्लॅशच्या विटा वापरायला पाहिजे, रेड ब्रिक्स नॉर्मली लागत नाही. सो फ्लॅशच्या विटांचा रेट, आपण कॉन्ट्रॅक्टर आहे, आपल्याला जे टेंडरमध्ये लिहिलं त्याप्रमाणे काम करून द्यायचं. आलं लक्षात. सो मॅसोनरी झालं. मग तसंच फ्लोरिंगचे आयटम्स, मग मोझाईक टाईल, विट्रियस टाईल, सिरामिक टाईल्स, मार्बल, उदयपूर ग्रीन मार्बल, जेट ब्लॅक मार्बल, टेबल टॉप मार्बल, मग त्यानंतर मकराना मार्बल, पिस्ता मार्बल, हे सगळे मार्बल, ग्रॅनाइट, आर्टिफिशियल टाईल्स, पेवर ब्लॉकचे अलग अलग घेऊन ठेवा. स्पेशली रोडवर्कचं काम असेल तर पेवर ब्लॉक लागणारच तुम्हाला. रोडच्या म्हणजे कॅरेजवेच्या दोन्ही बाजूला पेवड शोल्डर असतं, तिथे ट्रॅफिकच्या इंटेन्सिटीप्रमाणे पेवर ब्लॉक डिझाईन केले जातात. बहुतेक तुम्हाला M35, M40, M50, M60 पर्यंत पेवर ब्लॉक घ्यावे लागतील. 50 mm थिकनेस, 60 mm थिकनेस. सो तसे ते कोटेशन देखील घेऊन ठेवा. मग पुढच्या भागांमध्ये आपण हे कोटेशन देखील इथे तुम्हाला मी एक एक देत जातो, तर तुम्हाला एक आयडिया येईल. तर मी तुम्हाला आज जे सांगितलं हे असे इंडिकेटिव्ह आहेच, पण तुम्ही स्वतः ऑलरेडी काम करत आहात, त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की किती प्रकारचे मटेरियल्स लागू शकतात. त्याची एक स्वतंत्र यादी बनवायची आहे. त्यामध्ये जेवढे जेवढे कॉम्बिनेशन्स होऊ शकतात त्या कॉम्बिनेशन्सप्रमाणे तुम्हाला रेट्स घ्यायचे आहेत. आणि रेट घेताना असे रेट घ्या की ज्याच्याकडनं आपण घेऊ शकू. नुसतं रेटसाठी रेट नाही, वेळ पडली त्याला नुसता फोन केला की ते माल आपल्या साईटवरती यायला पाहिजे. मग रेट विचारताना सगळं नीट चौकशी करून घ्या की माल दुकानावरती आहे का, म्हणजे FOR शॉप आहे की FOR साईट आहे, त्यामध्ये लोडिंग अनलोडिंग इन्क्लुडेड आहे का, त्यात GST आहे का. ह्या सगळ्या बारीक बारीक चौकशा किंवा बारकावे जे आहेत ना मित्रांनो, ते तुम्ही 1-2 डीलरकडे जाऊन बसले जरा आरामात, त्यांच्या फुरसतीच्या वेळेला जाऊन या सगळ्या गोष्टी करा. आणि मग एकदा रिलेशन्स तुमचे एस्टॅब्लिश झाले की मग काही काळजी नाही, मग फोनवर जरी घेतला रेट तरी चालेल. ओके. सो पहिल्या भागात आपण टेंडरचे प्रकार बघितले, दोन्ही प्रकार. ह्या भागामध्ये आता आपण रेट अनालिसिससाठी लागणारी सामग्री कशी एकत्र करायची, मटेरियलचे रेट कसे एकत्र करायचे ते बघितलं. मग त्याचबरोबर दुसरा एक शेड्यूल बनवा, लेबरचे रेट्स. मग त्यात दोन्ही प्रकारचे रेट्स आपल्याकडे असायला पाहिजे. एक डिपार्टमेंटल लेबर म्हणजे डेली वेजेसप्रमाणे मॅसनला किती, कार्पेंटरला किती, फिटरला किती, हेल्परला किती, बेलदारला किती, बाईला किती, हे एक रेट झाले. पेंटरला किती, प्लंबरला किती, इलेक्ट्रिशियनला किती, हे एक डेली वेजेस झाले. आणि दुसऱ्या बाजूला लिहा पीस मिल वर्क्स, PW वर्क्स म्हणजे काय, पीस वर्क म्हणजे RCCचं काम, ब्रिकवर्क प्लास्टरचं काम, प्लंबिंग सॅनिटरीचं काम, इलेक्ट्रिकलचं काम, यांचे लेबर रेट्स घेऊन ठेवा सब कॉन्ट्रॅक्टर्सकडनं, ते पण कामाला येतील. रेट अनालिसिस करताना दोन्हीचा वापर आपण करू शकतो. आणि बहुतेक रेट अनालिसिस असंच करायला पाहिजे की, कारण तुम्ही डिपार्टमेंटल ठेवून आजकाल काम परवडत नाही, मग आपल्याला सब कॉन्ट्रॅक्टर ठेवून काम करणं योग्य राहतं. रेट अनालिसिस तसंच करायचं. ओके.
तर इथे थांबूया आपण. तर हे वाचा, त्याप्रमाणे ॲक्शनमध्ये या. हे सगळे व्हिडिओ जे बनवतो आहे हे तुमच्या ॲक्शनसाठी आहे. ॲक्शन महत्त्वाची आहे. नुसतं या कानाने ऐकाल त्या कानाने सोडून द्याल काही फायदा नाही. त्यावरती मी सांगतोय तशी ॲक्शन जर तुम्ही घेत गेले त्याचा फायदा तुम्हाला दिसेल. 3 महिन्यांनी, 6 महिन्यांनी, वर्षभराने दिसेल. ही लॉंग टर्म प्रोसेस आहे. कॉन्क्रीटसारखं आहे. कॉन्क्रीट कास्ट केल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी स्ट्रेंथ येत नाही, 28 दिवसांनी स्ट्रेंथ मिळते. तसं जर या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या निर्देशांचं, इन्स्ट्रक्शन्सचं जर तुम्ही पालन केलं, काय संकेत आलं का लक्षात, तर तुम्हाला फायदा नक्की होईल, याची गॅरंटी. सो ऑल द बेस्ट. माझ्याकडनं तुम्हाला भरपूर शुभेच्छा. आणि परत पुढच्या भागामध्ये भेटू. आणि ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं यूट्यूब चॅनलला, लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, मित्रमंडळींना फॉरवर्ड करून टाका. चलो बाय बाय, सी यू अगेन नेक्स्ट एपिसोड.